नमस्कार, स्वाद रसोईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि खमंग असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे मी सांगणार आहे. तसेच काही महत्त्वाच्या टिप्सही देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा. सत्यनारायणाची पूजा असेल तर हा शिरा आपण बनवतो. पण मंडळी, आपण हा शिरा जो आहे तो एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता, कारण हा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो. चला तर मग सुरुवात करूया रेसिपी बनवायला. सर्वप्रथम कढई घेतली आहे, त्यामध्ये तूप घालणार आहे. तूप घेतलं आहे 100 ग्रॅम. सगळं आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. 125 ग्रॅमच तूप घालायचं आहे, पण थोडं तूप आहे ते नंतर घालायचं आहे. त्यामध्ये 125 ग्रॅमच मी रवा घातला आहे. मी बारीक रवाच घेतला आहे. काही जण याच्यासाठी जाड रवासुद्धा वापरतात, पण मी शक्यतो बारीकच रवा वापरते. शिरा बनवताना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे रवा भाजणे. रवा एकदम मध्यम आचेवरच भाजायचा. मध्यमपेक्षाही कमी असायला हवा. तो जास्त लाल नाही झाला पाहिजे. काही जण खूपच लाल करतात, तर तसं अजिबात करू नका. मंद आचेवर भाजा. आता याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम घालत आहोत. काजू बदामाचे तुकडे करून घालत आहे. हे सुद्धा काही जण आधी तळून घेतात आणि साईडला ठेवतात. एवढं करण्याची काही गरज नाही. जेव्हा आपण रव्यामध्ये घालतो काजू आणि बदामाचे तुकडे, तर ते त्याच्यासोबत अगदी छान भाजून निघतात. या पद्धतीने केल्यास झटपट ही रेसिपी बनते. पूजेच्या दिवशी आपल्याला गडबड असते, एवढं म्हणजे स्टेप्स करणं शक्य नसतं आणि गरज पण नाही आहे. तर रव्यामध्ये आपण आता त्याच्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घातले आहेत. ते सुद्धा व्यवस्थित भाजून निघणार. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक केळं कट करून घेतलेलं आहे. ते केळ्याचे तुकडे याच्यामध्ये घालायचे आहेत. ते सुद्धा याच्यामध्ये छान खमंग भाजून निघतात. केळ्याचे तुकडेसुद्धा काही जण आधी भाजून साईडला ठेवतात, तर तसं करायची गरज नाही, कारण ते खूपच भाजले जातात. हे बघा, मी तुम्हाला काजूचा तुकडा एक दाखवला, किती छान लालसर रंगावर भाजला गेला आहे. केळसुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित भाजलं जातं. आधी तळून घेण्याची काहीही गरज नसते. तर यामध्ये आता दूध घालायचं आहे. 4 कप दूध घेतलं आहे मी इथे. 4 कप दूध घातल्यानंतर असा मऊ आणि मोकळा व्यवस्थित शिरा होतो. तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून मऊ हवा असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता आणि 2 कप दूध आणि 2 कप पाणी अशा प्रमाणे सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रमाण. पण मी इथे संपूर्ण दुधातच केलं आहे. दूध टाकताना गरमच असायला हवं. थंड दूध यात नाही घालायचं. दूध गरमच करून घालायचं याच्यामध्ये, म्हणजे शिरा छान फुलून येतो. आता यावर झाकण ठेवत आहे मी. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. त्यानंतर झाकण काढून बघायचं आहे. आता बघा, थोडं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि यात साखर घालायची आहे. आता आपल्याला साखरसुद्धा आपण रव्याच्या बरोबरीनेच घालणार आहे. तूप, साखर आणि रवा हे सगळ्याचं प्रमाण सेम असायला हवं. 1.25च्या प्रमाणात बनवत आहोत आपण. त्यामुळे मी इथे 125 ग्रॅम साखर घेतली आहे, म्हणजे 1.25 वाटी. तसेच आता याच्यामध्ये विलायची पावडर घातली आहे, वेलची पूड घातली आहे. 1 चमचा, साधारण 1 टीस्पून वेलची पूड घातली आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. शिरा आता तयार होतच आला आहे. तर मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपी आली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. त्यानंतर आता इथे आपण घातले आहे मनुके. 1 टेबलस्पून साधारण मनुके मी याच्यामध्ये घातले आहे. पुन्हा थोडं हलवून घेत आहे आणि आता यामध्ये घालणार आहे एकदम महत्त्वाचं जे इन्ग्रेडियंट राहिलं आहे ते घालणार आहे. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसेल साधारणपणे. तर यामध्ये मी आता घालणार आहे दूध मसाला. साधारण 1 टेबलस्पून दूध मसाला इथे घालत आहे. दूध मसाल्याने अतिशय सुंदर स्वाद येतो शिऱ्याला. प्रसादाचा शिरा दूध मसाल्यामुळे अतिशय सुंदर होतो, छान होतो.
त्यानंतर मी इथे राहिलेलं तूप घालून घेत आहे. तूप घातल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून एक वाफ आणायची. तर अशा पद्धतीने आपला स्वादिष्ट आणि सुगंधी असा प्रसादाचा शिरा एकदम तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान मऊसूत एकदम प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनेच बनवा. प्रत्येक स्टेप जशी मी दाखवली आहे आणि प्रमाण जे दाखवलं आहे त्याचप्रमाणे बनवा. बघा तुम्ही, खूप सुंदर शिरा तयार होईल. बनवल्यानंतर कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तुम्हाला, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तर मित्रांनो, भेटूयात आपण नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.